नमस्कार, ETV भारतमध्ये आपलं स्वागत। आपण पाहत आहात न्यूज टाइम। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आज महायुती आणि इंडिया आघाडीची प्रचार सभा, दिग्गज नेत्यांच्या तोफा धडाडणार। ऐतिहासिक शिवाजी पार्कवर मोदी आणि राज ठाकरेंची एकत्र सभा, तर BKC मैदानावर इंडिया आघाडीच्या नेत्यांची भव्य सभा। बारामतीनंतर शिरूर लोकसभा मतदारसंघातील EVM मशीन्सच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह। स्ट्रॉंग रूमचा CCTV डिस्प्ले 24 तास बंद झाल्याचा आरोप, यात कसलंही तथ्य नसल्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण। घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणातील आरोपी भावेश भिंडेंची होणार कसून चौकशी। उदयपूरहून अटक केल्यानंतर प्रकरण मुंबई गुन्हे शाखेकडे वर्ग। पुण्याहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला पुश बॅक टग वाहनाची धडक बसल्यानं मोठं नुकसान। विमानाला भगदाड पडल्याचं लक्षात येताच उड्डाण रद्द, मोठी दुर्घटना टळली। आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाती मालिवाल यांना मुख्यमंत्री निवासात कथित मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। दिल्ली पोलिसांनी स्वाती मालिवाल यांचा जबाब नोंदवला। नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्ता विकास वर्ग द्वितीयचा शुभारंभ। देशभरातून एकूण 936 विद्यार्थी सहभागी। मराठवाड्यात भीषण पाणी टंचाई, 1758 टँकर सुरू असल्याची सरकार दरबारी नोंद। खासगी टँकरचाही मोठ्या प्रमाणात वापर। 5 रुपयांना एक हंडा तर 80 रुपयांना एक ड्रम पाणी विकत घेण्याची वेळ। रश्मिका मंदानानं अटल सेतूचं केलं होतं कौतुक। व्हिडिओवर PM मोदींची प्रतिक्रिया। पेड प्रचार सुरू असल्याचा नेटिझन्सचा आरोप। अभिनेता कार्तिक आर्यनवर दुःखाचा डोंगर। घाटकोपर होर्डिंग्सच्या अपघातात त्याचे मामा आणि मामीचा मृत्यू। न्यूज टाइममध्ये इथंच थांबूया। लेटेस्ट अपडेटसाठी लॉग इन करा etvbharat.com।